नमस्कार. पंचक्रोशीतील सर्व शिवशंभू प्रेमींना, खरं तर वयाच्या 16 वर्षी ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली, पण वयाच्या 14व्या वर्षी संस्कृतमध्ये पहिला ग्रंथ लिहिणारे राजे छत्रपती संभाजी महाराज तुम्हाला आम्हाला अवगत करून देण्यासाठी आम्ही साहित्यिक संभाजी प्रतिष्ठान नाशिक महाराष्ट्र राज्य तुमच्या समोर घेऊन येतोय प्राध्यापक प्रशांत दादा मोरे यांचा बहारदार कवितांचा कार्यक्रम, तसेच राज्यस्तरीय साहित्यिक संभाजी पुरस्कार वितरण सोहळा. हा कार्यक्रम मानवंदना आहे शस्त्र आणि शास्त्रात पारंगत असलेल्या संभाजी महाराजांना. कार्यक्रमाबद्दल उर्वरित विवेचन मी मित्र अभिषेक गांगुर्डे याला विनंती करतो की त्याने करा. आत्ताच मित्र सचिन वाकचौरे यांनी तुम्हाला सांगितलं की राज्यस्तरीय साहित्यिक संभाजी पुरस्कार वितरण सोहळा. तर पुरस्कार कोणाला द्यायचा आहे, पुरस्कारार्थी कोण आहे? तर पुरस्कारार्थी एक कवी धनाजी घोरपडे, बहादुरवाडी, सांगली जिल्हा, कवी सागर जाधव जोपकर, जिल्हा नाशिक, आणि प्रमुख अतिथी श्री प्रशांत दादा मोरे, लोककवी, संगीतकार, सिनेपार्श्वगायक, तसेच श्री दिनेश वसंतराव नाईक, पत्रकार, उपाध्यक्ष, साहित्य भारती पश्चिम महाराष्ट्र, श्री संदीप देशपांडे सर, साहित्यिक व पत्रकार, व आपले चांदवडचे श्री विष्णू थोरे सर, कवी व चित्रकार. ठिकाण सार्वजनिक सभागृह, रेडगाव खुर्द, तालुका चांदवड, जिल्हा नाशिक.